नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे भारताचा भूगोल पार्ट नंबर 3 म्हणजेच भाग नंबर 3 आणि हा शेवटचा भाग असणार आहे। मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा भूगोल झाला, आता भारताचा भूगोल, त्यानंतर भारतीय राज्य प्रशासनावर आधारित आपण प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। चला तर सुरुवात करूया। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न दिला होता, त्याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं होतं। तो प्रश्न होता, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक या राज्यात। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बंगलोर हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकविणारे राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे भारतातील सर्वाधिक शेंगदाणा पिकविणारे राज्य आहे। प्रश्न तिसरा आहे, शरावती नदीवरील जोग फॉल्स कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक या राज्यात शरावती नदीवरील जोग फॉल्स आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ऐझवाल ही मिझोराम या राज्याची राजधानी आहे। मित्रांनो काय होत होतं, आपण थोडंसं फास्ट आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि उत्तरं घेत होतो, त्यामुळे बोलताना थोडंसं अस्पष्ट होत होतं आणि कुठंतरी फास्ट बोलत असताना शब्द चुकत होते। त्यामुळं काहींना म्हणजे असं वाटत होतं की थोडंसं व्यवस्थित बोला मॅडम, शब्द काही चुकत आहे। तर ठीक आहे, आपण आपले व्हिडिओ थोडेसे स्लोमध्ये घेऊयात, म्हणजे कसं बोलताना स्पष्ट बोलता येईल आणि शब्दांचा उच्चारही योग्य पद्धतीने होईल। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराहो लेणी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7 राष्ट्र हे भारताच्या शेजारी आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, इंदिरा गांधी कॅनॉल कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये इंदिरा गांधी कॅनॉल आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा ही आगरतळा या राज्याची राजधानी आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे येथे डॅश डॅशमध्ये सुरू झाला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1853 मध्ये भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे येथे 1853 साली सुरू झाला। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, जगातील सर्वाधिक अभ्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र कोणते आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. भारत हे जगातील सर्वाधिक अभ्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कोलकाता हे भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. प्रश्न पुढचा आहे नंबर 14. भारतात तांब्याच्या खाणी कोठे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. खेत्री हे भारतात तांब्याचे खाणीचे ठिकाण आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. श्रीनगर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. झेलम नदीच्या काठी श्रीनगर हे वसलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. खालीलपैकी कोणत्या शहरात भूमिगत रेल्वे मार्ग आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कोलकाता या शहरामध्ये भूमिगत रेल्वे मार्ग आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. शेरशाह सूरीची कबर सासाराम कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बिहार या राज्यामध्ये शेरशाह सूरीची कबर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. चंदीगड हे भारतातील नियोजित शहर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पश्चिम बंगाल येथे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. संथाल ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. झारखंडची राजधानी कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. रांची ही झारखंड राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. छत्तीसगड हे राज्य मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. गुजरात हे सापुतारा थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारतातील पहिले 100% साक्षर शहर कोट्टायम व पहिला 100% साक्षर जिल्हा एर्नाकुलम असणारे राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. केरळ हे राज्य. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. कोलार सोन्याची खाण असणारे राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कर्नाटक हे कोलार सोन्याची खाण असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आसाम आणि भुवनेश्वर ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 27. भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 28. खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख देवभूमी म्हणून केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. उत्तरांचल या राज्याचा देवभूमी म्हणून असा उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न आहे नंबर 29. चारमिनार सालार जंग म्युझियम असणारे शहर कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. हैदराबाद हे चारमिनार सालार जंग म्युझियम असणारे शहर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 30. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 31 सेल्युलर जेल कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर येथे सेल्युलर जेल आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 32 भारतातील 28वे राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 झारखंड हे भारतातील 28वे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 33 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे राज्य मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 34 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी दिल्ली या शहरामध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 35 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 36 खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रेगूर मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 37 भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 K2 गॉडविन ऑस्टिन हे भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 38 उलरदाल सरोवर असणारे राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे उलरदाल सरोवर असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 39 भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 40 खालीलपैकी कोणती एक जोडी एकमेकांशी अचूकरित्या जुळते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई शिखर 1646 मीटर आहे म्हणून ती जोडी एकमेकांशी अचूकरित्या जुळते. पुढचा प्रश्न आहे नंबर 41 लक्षद्वीप बेटे ही प्रामुख्याने डॅश डॅश खडकाची उदाहरणे होत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ज्वालामुखीय निर्मित खडकाची उदाहरणे आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 42 हिमालय हा डॅश डॅश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अर्वाचीन वली पर्वत आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 43 खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जोडण्यात आलेली नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा आणि चांदोली ही जोडी योग्य प्रकारे जोडण्यात आलेली नाही. पुढचा प्रश्न आहे नंबर 44 नदी खोरे क्षेत्राच्या चढत्या भाजणीनुसार खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नर्मदा कृष्णा गोदावरी हे योग्य क्रम लावलेले नदी खोरे आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 45 डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे नंबर 46 सिमेंट उद्योगात डॅश डॅश या कच्च्या मालाची गरज असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चुनखडी सिमेंट उद्योगात चुनखडी या कच्च्या मालाची गरज असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 47 भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग डॅश डॅश शहरात बांधण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता या शहरामध्ये भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग बांधण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 48 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जमशेदपूर येथे सुरू केला होता. पुढचा प्रश्न आहे नंबर 49 खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू असे म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोसी या नदीला बिहारचे अश्रू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 50
खालीलपैकी कशाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चहाचा उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 51. महाराष्ट्रातील उन्हाळी चाऱ्याचे पीक डॅश डॅश. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कडवळ. पुढचा प्रश्न आहे नंबर 52. भारताचे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मान्सून प्रकारचे आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 53. गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंजाब या राज्यामध्ये गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 54. ऊसाखालील एकूण क्षेत्राच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्याचा ऊसाखालील एकूण क्षेत्राच्या दृष्टीने प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 55. लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे आढळतात. पुढचा प्रश्न आहे नंबर 56. बॉक्साईड खनिजापासून कोणता धातू मिळतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ॲल्युमिनियम हा धातू मिळतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 57. खनिज उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 झारखंड हे राज्य खनिज उत्पादनात अग्रेसर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 58. भारतातील अंतर्गत मत्स्योत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे भारतातील अंतर्गत मत्स्योत्पादनात अग्रेसर राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 59. भारतात सागरी मासेमारीत कोणते राज्य अग्रेसर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे राज्य मासेमारीत अग्रेसर आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी. भारतातील मत्स्योत्पादनापैकी किती टक्के उत्पादनांतर्गत मासेमारीतून होते? तर याचं ऑप्शन आहे क्रमांक 1 40%, क्रमांक 2 50%, ऑप्शन क्रमांक 3 60% आणि ऑप्शन क्रमांक 4 70%. मित्रांनो याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. चुकलं तरी चालेल पण याचं कमेंट करून उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे होते भारताच्या भूगोलावर आधारित भाग 3 आणि शेवटचा भाग. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्हाला विनंती आहे आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. इथेच थांबूया. धन्यवाद.